नमस्कार। येत्या 15, 16, 17 ऑगस्ट 2025 ला नांदेडच्या कुसुम सभागृहामध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2025 हा 10वा वर्ष सुरू होणार आहे। या सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव मध्ये दिवसभर तृतीय पंथांचे व विविध मुला मुलींचे कार्यक्रम होणार आहेत। त्यामध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकनृत्य अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी नांदेडकरांना मिळणार आहे। हा कार्यक्रम सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत सलग चालणार आहे। या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी 6 नंतर लावणी महोत्सव आणि लोकनृत्यांचे विशेष सादरीकरण राहणार आहे। 17 तारखेला संध्याकाळी इंद्रधनु नावाने विशेष तृतीय पंथांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। त्यामध्ये लोककला, शास्त्रीय कला सादरीकरण होईल आणि विविध लोकांना सन्मानार्थी म्हणून आपण सत्कार करणार आहोत। 15, 16, 17 ऑगस्ट कुसुम सभागृहामध्ये हा कार्यक्रम चालणार आहे आणि प्रवेश निःशुल्क आहे। सर्व नांदेडकरांनी येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि येणाऱ्या विविध राज्याच्या कलावंतांचं प्रोत्साहन देऊन मान वाढवावा। किती कलावंतांचा सहभाग आहे? जवळपास 450च्या आसपास कलावंत येत आहेत आणि 300च्या वर कलाकृती सादर होणार आहे। या 3 दिवसामध्ये भरगच्च असा नांदेडकरांसाठी कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी नांदेडकरांनी यावं। कोणकोणत्या कला सादर होणार आहेत? त्यामध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोककला, लावणी, भारूड आणि त्यासोबत मॉडर्न डान्स अशा विविध डान्स आणि संगीत, त्यासोबत भक्तिगीत, भावगीत आणि देशभक्तीपर गीत अशा सर्व कार्यक्रमांचा समावेश असणार। स्थानिक कलावंतांचा सहभाग असणार आहे का? जवळपास 100 स्थानिक कलावंतांचा कार्यक्रम यामध्ये भेटणार आहे आणि लय स्कूलचा विशेष कृष्ण रासलीला आणि महाकालीवर विशेष नृत्य सादरीकरण होणार। पुरस्काराविषयी माहिती सांगा। पुरस्कार आपल्याकडे आपण लोककला ही थीम ठेवली असल्यामुळे यावेळेस जीवन गौरव पुरस्कार हे आपण प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे यांना देतोय। किन्नरांचे गुरु गादीपती श्रीमती रंजिता नाईक यांना देतोय। नांदेडचे भगवानराव देशमुख आणि श्यामल देशमुख यांना देतोय आणि ब्रिजमोहन फोपलिया सोलापूरचे यांना समाजभूषण देतोय। त्यासोबत अनेक सत्कार मूर्ती आहेत ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपापले कार्य चांगले केले। लोकांना काय आवाहन करणार आहात? कृपया सर्व नांदेडकरांनी हा कार्यक्रम प्रवेश निःशुल्क आहे, कुठलेही तिकिटाचा दर नाही, आपल्याला येऊन आनंद घ्यायचा आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमाने आपल्याला विविध कला आणि विविध राज्यांची कला एकत्र नांदेडमध्ये भेटणार आहे आणि एकाच मंचावर 3 दिवस भरगच्च कार्यक्रम आहे। तर त्यांनी येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढीच आशा आहे। सांस्कृतिक महोत्सव सप्तरंग सेवाभावी संस्थेचा आहे। जिल्हा प्रशासन आणि समाज कल्याणच्या वतीने आपण तृतीय पंथाने सशक्तीकरण करण्यासाठी सोबत जोडलेला आहे। आम्ही प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदन शिवे जे की सिनियर लोककर्ते आहेत महाराष्ट्रामध्ये आणि पीएचडी होल्डर आहेत आणि मुंबई विद्यापीठाचे लोककलेचे आणि आपले मराठवाड्याचे पुत्र आहेत, त्यांना आपण लाईफ टाइम गौरव करतोय, लोककला भूषण देतोय। त्यामध्ये एक श्रीमती रंजिता नायक या किन्नर गादीपती गुरु आहेत, ज्या पुण्याच्या आहेत। या किन्नर गुरूंनी किन्नर मंगलमुखी ट्रस्ट नावाची ट्रस्ट सुरू केली आणि तिथे आपल्या चेल्यांसाठी खूप सारे काम करत आहेत आणि चांगलं कामासाठी त्यांना प्रेरित करत आहेत। त्यामुळे आपण त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करतोय, त्या येत आहेत। त्यासोबत भगवानराव देशमुख, श्यामल देशमुख हे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये फार छोटस नाव दिसतं, पण अशा कलावंतांना जे साईडला राहतात, पडद्याच्या मागे राहतात, त्यांना आपण मंच देऊन आपले सन्मान करतोय। त्यासोबत ब्रिजमोहन रामनिवास फोपलिया यांचं सोलापूरमध्ये एक वृद्धाश्रम आहे। कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत किंवा कोणाची डोनेशन्स वर जास्त निर्भर न राहता स्वकर्तृत्वाने वृद्धाश्रम खूप मोठ्या एक आश्रम सारखं चालत आहे। स्वतः रामदेव बाबा अनेक संत त्यांच्या आश्रमावर राहिलेले आहेत, तर आपण त्यांना इथे बोलून सन्मानित करतोय। आणि दुसऱ्या सत्कार मूर्तीमध्ये गणेश महाजन जी आहेत, मार्तंड कुलकर्णी जे किनवटवर, कुमारी फराह नाज अंजू ही मुलगी जी आहे ही मुस्लिम वर्गात राहून किंवा समाजाच्या बंधनातून बाहेर येऊन आपल्या समाजाच्या सर्व लोकांना, महिलांना मदत करते, कुठल्याही याला न घाबरता निर्भीडपणे, म्हणून तिला एक सन्मानित करतोय। मा गंगा गोदावरी स्वच्छता अभियान आपल्याला कल्पना आहे, त्यांच्या स्वच्छता अभियानासाठी करतोय। मराठवाडा लोकसेवा मंडळ यांना विशेष आपण नेरळीच्या कुष्ठरोगींची सेवेसाठी करतोय आणि यासाठी आपण त्यांना बोलवतो आहे। आस्था फाउंडेशन हे जनावर जे रस्त्यावरचे मुके कुत्र आहेत, हे मुलींचं ग्रुप आहे, त्या विचाराने जाऊन सेवा करतात। त्या मुके जनावरांची काही ना तर काही त्यांना कशा पद्धतीने सेवा होईल, जेवण होईल, आरोग्याची भीती काय काय होईल, त्या पद्धतीने त्यांची सेवा करतात। त्यांना आपण पुरस्कार देतो। त्यानंतर ह्युमन राईट्स इंटरनॅशनल साठी ब्लड डोनेशन कॅम्प चांगल्या पद्धतीने त्यांचं देगलूर नाक्यामध्ये ऑर्गनायझेशन होतो।
या सर्वांना आपण पुरस्कार देतोय. त्यानंतर किन्नर अस्मिता पुरस्कार मध्ये रंजिता सिन्हा कोलकाता ही प्राचार्य आहे एक महिला महाविद्यालयाची कोलकात्यामध्ये. तिला बोलवते. गीता केनी ही किन्नर अस्मिता म्हणून आपलं कल्याण उल्हासनगर मध्ये खूप मोठं काम चालतंय तिचं तिकडं. पार्वती जोगी थुळे हिचं पूर्ण समूह आहे जे ईश्वरी सेवामध्ये चांगलं काम करतायत आणि येणाऱ्या कुंभच्या त्या अध्यक्ष राहणार आहेत किन्नर आखाड्याच्या. शीतल शेंडे अमरावती यांची एनजीओचं काम फार चांगलं सुरू आहे. श्वेता सीवी चेन्नई ही जी तृतीयपंथी आहे हिनं पोलीस भरती असेल तमिळनाडूमध्ये तिथलं काम असेल स्वतः बोर्डावर न राहता बाहेरून पूर्ण पाठिंबा देऊन सगळ्यांना एकत्र करून काम करण्याचं काम ही चिमुकली तिथं करते म्हणून आपण तिचा इथं सन्मान करतोय. पवन यादव दुसरा महाराष्ट्रातला ऍडव्होकेट आहे त्याला आपण इथं सन्मानित करतोय. प्रेरणा वाघेला ही स्वतः HR कंपनीमध्ये HR आहे त्यामुळे तिला एक प्रोत्साहन देण्यासाठी आपण देतोय. शिवानी गजबर ही फूड टेक्नॉलॉजी मध्ये PhD करून पास होती आहे म्हणून अशा आपण विविध जे काम करतात त्यांना आपण सन्मानित करून प्रोत्साहन देत आहोत. पत्रकारांना विनंती आहे की आपल्या या सर्व कार्यक्रमाचं भरभरून प्रतिसाद द्यावा. आपले फूड कुपन्स आपल्या तिन्ही कार्यक्रमाचे आम्ही टाकू नाही शकलो चुकीचे कट होऊन